राज्यात भोंदूबाबाच्या वाढत्या प्रकरणादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला बाळू मामाचा अवतार बनवणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक फसवणूक, अंधश्रद्धा पसरवणे आणि महिलांवरील अत्याचार यासारख्या गंभीर आरोपामुळे ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाने पुन्हा एकदा समाजातील भोंदूगिरीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. मनोहर मामा भोसले यांच्यावर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण नोंदवण्यात आले होते. याशिवाय बारामती आणि दौंड येथे आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे गुन्हे दाखल आहेत. आता कुर्डवाडी पोलीस ठाण्यातही नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोसलेवर कॅन्सरसारखे आजार बरे करतो असे खोटे दावे करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात त्याला बार्शी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनावर असतानाच त्याच्या विरोधात नव्याने गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतला आहे. हा भोंदूबाबा सामान्य नागरिकांना व्यवसायात भरभराट होईल किंवा वाईट शक्ती दूर होतील असे सांगून पूजा अर्चेचे आमिष दाखवत असे. एका प्रकरणात त्याने एका व्यक्तीकडे 2 लाख रुपयाची मागणी केली होती. त्यापैकी 50,000 रुपये घेतल्याचे समोर आले आहे. फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर पीडिताने कुर्डवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भोसलेला पुणे येथून अटक केली. त्याच्यावर आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि संशयास्पद बाबीविरुद्ध त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.